मंडळी, नाशिक आयटी कंपनी प्रकरणामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हे प्रकरण फक्त अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग पुरतं मर्यादित असल्याचं वाटत होतं. पण तपास पुढे जाताच यात धर्मांतराचा आरोप, ब्रेन वॉश, फरार आरोपींना मदत, राजकीय संबंध आणि कथित अश्लील व्हिडिओ अशा अनेक गोष्टींवर भर पडत गेली. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली, पण मुख्य संशयित म्हणून समोर आलेली निदा खान अनेक दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर मधून ताब्यात घेण्यात आलं आणि इथूनच या प्रकरणाला मोठं राजकीय वळण मिळालं. कारण निदा खान ज्या ठिकाणी लपली होती त्या जागेचा संबंध थेट MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याशी जोडला गेला. त्यानंतर मतीन पटेल यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यांच्या काही जुन्या वादग्रस्त प्रकरणांचीही पुन्हा चर्चा होऊ लागली. अनधिकृत बांधकामांवर कारवाईची नोटीस, राजकीय नेत्यांचे आरोप, पोलिसांचा तपास आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चर्चांमुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं. म्हणूनच नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, निदा खान आणि मतीन पटेल यांचं नाव यात कसं आलं आणि या तपासातून नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येत आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सुरुवात झाली ती नाशिक मधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या तक्रारीवरून. एका तरुणीने काही लोकांनी आपल्यावर अत्याचार करत जबरदस्तीने मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनेक संशयित आरोपींना अटक केली. पण या सगळ्यात सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव होतं निदा खानचं. कारण पीडितेच्या जबाबात सुरुवातीपासूनच निदा खानचा उल्लेख होता. मात्र बाकी आरोपी पकडले गेले तरी निदा खान फरार होती. तपास जसा जसा पुढे गेला तसतशी पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळू लागली. एप्रिल महिन्यात निदा खानच्या पतीची चौकशी झाली तेव्हा त्याने निदा आपल्या मावशीसोबत गेल्याचं सांगितलं. पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं तर निदा खान खरंच तिच्या मावशीसोबत दिसली. इथूनच पोलिसांनी निदाच्या मावशीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्यातून एक पत्ता समोर आला. छत्रपती संभाजीनगर मधल्या नारेगाव भागातल्या कौसर पार्क मधला एक बंगला. हा बंगला होता MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचा. आणि धक्कादायक म्हणजे निदा खान तिथे तिच्या नातेवाईकांसोबत राहत असल्याचं समोर आलं. 7 मे रोजी नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने सिक्रेट ऑपरेशन राबवत निदा खानला ताब्यात घेतलं. निदा गर्भवती असल्यामुळे तिच्यासोबत तिचे आई वडील आणि मावशी देखील तिथे उपस्थित होते. पण इथेच प्रकरण आणखी गंभीर झालं. कारण पोलिसांच्या तपासात निदा खानला फरार असताना लपवण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप मतीन पटेल यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांच्या या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाला थेट राजकीय वळण मिळालं. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मतीन पटेल यांना उघडपणे पाठराखण केली. मतीनच्या जागी मी असतो तर मी सुद्धा निदा खानला आश्रय दिला असता, असं विधान त्यांनी केलं. त्यानंतर MIMचे प्रमुख असुद्दीन ओवेसी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले तेव्हाही स्वागताच्या बॅनर्सवर मतीन पटेल आणि त्यांच्या मेहुण्याचे फोटो झळकत होते. ओवेसींनी देखील आरोप झाला म्हणजे कोणी दोषी ठरत नाही, कोर्टात मतीन पटेल आपली बाजू मांडतील असं म्हणत त्यांना पाठिंबा दिला आणि इथूनच राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र झाले. मात्र या सगळ्यात आणखी एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर होणारी संभाव्य बुलडोझर कारवाई. बिस्मिल्ला कॉलनी मधलं त्यांचं घर, मुख्य रस्त्यावरचं ऑफिस आणि कौसर पार्क मधलं ते घर जिथे निदा खान राहत होती, या तिन्ही बांधकामांवर महानगरपालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस लावली. ही बांधकामं अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला आणि 3 दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली. काही माध्यमांच्या माहितीनुसार मागच्या महिन्यात शहागंज भागात झालेल्या अतिक्रमणाविरोधी कारवाईवेळी मतीन पटेल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आधीपासूनच त्यांच्यावर नाराज होते आणि आता निदा खान प्रकरणात नाव समोर आल्यानंतर ही अनधिकृत बांधकामाची प्रकरणं अचानक पुढे आली का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. पण मतीन पटेल यांचं नाव फक्त याच प्रकरणामुळे चर्चेत आलं असं नाही. त्यांच्या कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणाचीही पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी सोशल मीडियावर एक कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मतीन पटेल असल्याचा दावा करण्यात आला. त्यात एका महिलेला व्हिडिओ कॉलवर कपडे काढायला सांगितलं जात असल्याचं आणि नकार दिल्यावर धमकी दिल्याचं कथितरित्या दिसत होतं.
मात्र त्यावेळी मतीन पटेल स्वतः पोलिसांकडे गेले आणि कुणीतरी एआयच्या मदतीने आपला मॉर्फ केलेला व्हिडिओ तयार केल्याचा दावा त्यांनी केला. तौफिक कुरेशी नावाच्या व्यक्तीने तो व्हिडिओ एका व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तौफिक कुरेशीवर गुन्हा दाखल केला. पण या प्रकरणाला नवीन वळण मिळालं ते एका महिलेच्या तक्रारीमुळे. 14 जानेवारीला एका पीडित महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार मतीन पटेल यांनी लग्नाचं आमिष दाखवत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले, त्यांचं गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, व्हिडिओ कॉलवर कपडे काढायला सांगून त्याचंही रेकॉर्डिंग केलं आणि नंतर हेच व्हिडिओ व्हायरल झाले. त्या महिलेने आपल्या पतीने व्हिडिओ पाहून आपल्याला ओळखल्याचं सांगितलं. तसेच मतीन पटेल यांच्या मोबाईलमध्ये असेच अनेक व्हिडिओ असल्याचा आरोप करत त्यांचा मोबाईल जप्त करत कठोर कारवाईची मागणी केली होती. आता हेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी पीडित महिलांना हिंदू असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केलाय. तर छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी मतीन पटेल अनेक महिलांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ असल्याचेही त्यांनी म्हटलं. सोबतच जंजाळ यांनी आणखी एक मोठा दावा केला. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1947 च्या कलम 10D नुसार एखाद्या नगरसेवकाने किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास त्याचं नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. त्यामुळे जर मतीन पटेल यांच्या बांधकामावर कारवाई झाली तर त्यांचं नगरसेवक पदही जाऊ शकतं, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. दरम्यान एसआयटीच्या तपासात निदा खानने पीडितेला तब्बल 171 धार्मिक लिंक्स पाठवल्याची ही माहिती समोर आली. पीडितेचं नाव बदलून हानिया करण्याचा प्रयत्न, तिच्या घरी जाऊन धार्मिक विधी करणं, विशिष्ट पोशाख घालायला लावणं, प्रार्थना शिकवणं अशा अनेक गोष्टी तपासात पुढे आल्याचं सांगितलं जातंय. नाशिकमध्ये निदा खान आणि तिच्या साथीदारांविरोधात अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणं आणि कट रचून धर्मांतराचा प्रयत्न अशा विविध कलमांखाली तब्बल 9 गुन्हे दाखल आहेत. आता एसआयटीने निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवलाय. डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ, संपर्क क्रमांक, लोकेशन हिस्ट्री आणि कॉल डिटेल्स रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून आणखी कोणकोणती नावं समोर येणार, फरार काळात निदाला आर्थिक मदत कुणी केली आणि या सगळ्या प्रकरणाचं राजकीय कनेक्शन किती खोलवर जातं याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.